नमस्कार. अधिक मास महात्म्य अध्याय 27. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जय माते आदि जननी, त्रिपुर सुंदरी त्रैलोक्य पावनी, सर्व दुःख दरिद्र शमनी, विघ्नहरिणी महामाये. तुझी या कृपा कटाक्षे जाण, पांगुळ पवनाहुनी करी गमन, मुका तोची वाचाळ होय जाण, कृपे करुनी तुझी या. ऐका श्रोते एकाग्र चित्त, मल महिमा अति अद्भुत, लक्ष्मी ते नारायण सांगत, तोची संकलितार्थ निवेदू. लक्ष्मी वदेहो देवाधिदेवा, कृपा सागरा करुणार नवा, समान फलव्रत प्रभावा, कैसे निदेवा राहीजे. विशद कीजे जी पुरुषोत्तमा, तेणे आचरता कर्मा कर्मा, प्राणी पावती मोक्षधामा, होय अधमा उपरती. ऐसा शब्द रमेचा ऐकून, बोलता झाला नारायण, तोची श्लोकाधार पूर्ण, करा श्रवण हो. ऐका सुंदरी ये पाही, समान फळ सर्वही, परी उत्तमोत्तमही, प्रकार वेगळा पै. विशेष महिमा जाण, पौर्णिमा म्हणजे तीन, माघी वैशाखी कार्तिकी जाण, विशेष होऊन मलमासी. येथे कीजे स्नान दान विधी, विप्रभोजन यथाविधी, होम हवन जप सिद्धी, तरी सर्व सिद्धी तो पावे. भावे करावे विप्रपूजन, मग यथाशक्त्या दीजे दान, त्रयणिकी दशक अपूप अन्न, धृतासहित अर्पावे. याही वरी जे दान निवेदिले, ते पाहिजे प्रत्यही केले. ऐसे जरी न घडे एके वेळे, पाहिजे केले पौर्णिमेसी. मग संपूर्ण मास संपादित व्रत, उद्यापन कीजे यथास्थित, तै संपूर्ण फल होय प्राप्त, जाण सत्य वरानने. मग संपूर्ण मास संपादित व्रत, उद्यापन कीजे यथास्थित, तै संपूर्ण फल होय प्राप्त, जाण सत्य वरानने. संपूर्ण फल समानता प्राप्त होय कैसयनी आता, तरी यदर्थी ऐके तत्वता, इतिहास शुभानने. पूर्वी कृतयुगाच्या ठाई, अपूर्व झाली एक नवाई, तेची श्रवण करवू ये समयी, तुझ पायी वरानने. सुशर्मा नामे नृपवर, असे भूपती राज्यधर, धर्मपारांगत अतितत्वर, दानशूर प्रतापी. सर्वधर्मी पारंगत पाही, हरिभजनी झिजे देही, कथापुराणे कालकर्मे सर्वही, नीती न्याये चालवी राजधर्म. सत्पात्री विन्मुख नव्हे कदा, कधीही न प्रवर्ते वादविवादा. हरिस्मरणी रत सदा, विप्रसेवा आदरेसी. भार्या तयाची सुंदर पतिव्रता, सुष्टमती नामे तत्वता, परमप्रीती उभयता, सदा सादरता पती सेवे. तव पातला मलमास, उभयता आचरसी व्रतास, विप्रभोजनी अतिहव्यास, दिवसेंदिवस वृद्धिंगत. दानधर्म नित्य करीती, उणे न पावे कवणे रीती. प्रातस्नाने उभयता निसारिती, आणि मौने सारिती नक्ताते. ऐसे व्रतशास्त्राधारे, आचरती उभयता वधूवरे. तव अंगिरा ऋषी तपी थोरे, राजदर्शना पातला. दृष्टी देखता तपोराशी, उल्हास परम नृपासी. देवूनिया निज आसनासी, भूतळवटासी बैसे राव. मग आणूनी पूजा प्रकार, उभयता पूजिले झाले मुनेश्वर. परमहर्ष निर्भर नृपवर, करी सोपस्कार पूजेचा. ऐसी पूजा करिता तेची क्षणी, वस्त्रे अलंकारे अर्चिला मुनी. परमहर्षयुक्त अंगिरा मुनी, आतिथ्य पाहुनी नृपाचे. मग बोलता झाला मुनी, भावा आगळा देखिला भूपती. व्रत आचरता उभयती, झाला माते आनंदू. उत्तमासनी बैसविले आम्हा, भूमिशायी तू नृपोत्तमा. तुझ ऐशा धार्मिक महात्मा, न देखिला अद्यापि. विप्राते दिधले अग्रहार, वापी कूप सरोवर अपार. कीर्ती तुझी नृपवरा थोर, भूधरा आगळी. ऐसी स्तुती वादे मुनींची, प्रशंसा ऐकता नृपाची. उद्विग्नता नाही गेली मनाची, बोले काही नृपवर. तव दर्शने धन्य झालो आजी, सकळ तीर्थे तव चरण सरोजी. भाग्याते पार नाही आजी,
कृतकृत्य सहजी मज केले. द्विजसेवे ऐसे नाही देख, साधन दूजे नाही आणिक. सदा सेवावे चरणोदक, पावन होती सर्वही. तुमचिया आशीर्वादे करून, सकळ संपत्ती लाधली पूर्ण. ऐसे तुमचे महिमान, केले पावन मज लागी. न पाचारिता आले ती, अवलोकिली सकळ संपत्ती. पुत्र कलत्रादी युवती, मानी तृप्ती मी सर्व तेणे. ऐसा स्तुतिवाद एकमेकाते, वाक्पुष्पे संतोष वीती तेथे. तव बोलता झाला नृपनाथ, मुनिवराते ते काळी. म्हणे स्वामिया ऐकावे, जे आश्चर्य देखिले स्वभावे. तेची कथितो सुशोभना भावे, तथास्तु या भावे बोले मुनी. आम्ही उभयता आचरू व्रतास, मल महात्म्य हे निर्दोष. अपूर्व एक देखिले असे, तेची परियेसी मुनी राया. माझिया नगरा माझी एक, वैश्य नांदतसे देख. वीर ऐसे तयाचे नामांक, परमहिंसक चांडाळ तो. चौर कर्म करुनी जाण, पश्वादी आणि गोधन. तयाचा विक्रय करुनी तेणे, धनही हरित विप्राचे. जीव मात्रांचा वध करी, प्राणियाते जीवे मारी. वैश्यारथ अहोरात्री, ऐसा दुराचारी कृतघ्न. निष्ठुर भाषणी अनृत वचनी, पापाचे भय न धरी मनी. ऐसा तो वर्तत असता जनी, झाली परी ते ऐका. ऐसा तो परमकृतघ्न, स्त्रीसहित सेविले अरण्य. सहकुटुंबेसी हिंसा धर्म आचरोनी, उदरपोषण चालवीती. सदा मार्ग रोधुनी जाण, हरितसे पांथस्थाचे धन. वस्त्रे आणिक प्रावण, हरुनी नग्न सोडितसे. ऐसे असता एके अवसरी, तृषाक्रांत वीर अंतरी. उदक धुंडिता हिंसा करी, तव देखिले नेत्री अपूर्व. एक देवालय अतिजीर्ण, श्री विष्णू दैवत असे जाण. देखता झाला दुरुन, हर्षयुक्त निजमनी. सभोवते वृक्ष घनदाट, केळी नारळी आचट. आम्र निंबोनी आणि कवठ, देखता भाट मन भुले. नाना पुष्पांची या जाती, तेथे बिल्वादी वृक्ष शोभती. जाई जुई आणि मालती, केतकी डोलती फुलभारे. येथे चातके मयोरे बदक, चक्रवाकादी कोकिळांक. नाना जातीचे पक्षी अनेक, विचरती देखते ठाई. ऐसे अपूर्व रम्य स्थान, सरोवरी उदक अमृता समान. वीरेश्वरे नयनी देखून, गेला धावनी सरोवर तीरा. कांतेसहित जलपान करून, क्षण एक विश्रांती पावला ते स्थानी. तो तेथे अमुची राजपत्नी, दर्शना लागूनी गेलीचे. करुनिया देवदर्शन, नयनी सभोवते निरखिते सेवन. तव तेथे स्त्री पुरुष दोघे जण, बैसले श्रमोनी एकांती. तव ते वीर बाहूची भार्या, येऊनी लागतसे पाया. स्वदुःख वार्ता निवेदुनिया, रुदित शब्दे करुनी. म्हणे बाई जन्मवरी, भ्रतानाचे सौख्य नाही तिळभरी. हा तव कृतघ्न दुराचारी, परमहत्यारी निर्दय. याचिया संगती करून, नेणे काही पुण्याचरण. दान तप न घडे जाण, पापाचे न सर्वदा. नेणो जन्मपंक्ती अनंत, नेणो सार्थक न घडे देहांत. पुढे यमयातना बहुत, न दिसे प्रांत मज काही. ऐसी नाना परी करुणा, भाकिती जाली वीर अंगना. कृपेने द्रवली ते शुभानना, राजांगना ते वेळी. मग उठोनिया लवलाही, नृपाचरणी ठेविली डोई. म्हणे महाराजा विनंती परिसावी, ही उभयता अति दुःखी. तरी याते कवण उपावो, स्वामी कृपा करुनी निवेदाहो. अति उत्तम नरदेह पहाहो, केवी गती पुढारी पै. पूर्वकर्मान्भूत हे दोघे, हिंसा धर्म आचरती आंगे. पुण्यसंस्कार अंगी न लागे, तरी तरती वेगे कैसेनी. याते पाहुनी हृदयी, दया उपजली माझे जीवी. तरी कृपा करुनी उपदेशावी, पावे पदवी सायुज्यता. ऐकोनी उभयतांचे वचन, मग मी उभयता ते आश्वासन. फळे भक्षविली तया लागून, उपाय जाण सांगितला.
सहजरीती बोलिला त्याते, प्राप्त झाल्या मलमासाते, तरी सांगतो जे तुम्हा ते, धरा मानसी निर्धारे. अंतकाळी जयाते घडे विष्णू स्मरण, तयाने अन्य सेवा न लगे करणे. पापी हो का सज्ञान अज्ञान, जाय उद्धरुनी तात्काळी. तरी तुम्ही उभयता स्त्री पुरुष, मनी धरुनी हव्यास. नित्यानित्य विशेषा विशेष, नामघोष पै करावा. नित्य प्रातःकाळी उठून, देवळी कीजे सडा सम्मार्जन. नंतर सरोवरी स्नान करून, करा भजन आदरे. ऐसे तया ते स्वये निवेदिले, तथास्तु म्हणोनी तेही वंदिले. मग आचरू लागले तैसेची उभयता. नित्य सडा सम्मार्जन करीती, सरोवरी स्नाने करीती. अष्टौ प्रहर भजन करीती, न सोडिती दिनरजनी. नित्य होता माध्यान्ह काळ, मेळवुनी आणिता ती फळे. देवाते अर्पुनी सकळ, शेष भक्षिती उभयता. ऐसे क्रमिता भावार्थे, स्वामिया नवल वर्तले तेथे. कृपाळू झाला रमानाथ, परमभावार्थ जाणुनी. मलमास होता संपूर्ण, तववरी केले आचरण. प्राप्त झाला शेवटील दिन, झाले विंदान ते ऐका. सहजी झाले प्रातस्नान, सर्व ही पर्वणी साधिली तेणे. व्यतिपात पौर्णिमा जाण, द्वादशी अमावस्या ते. कवण पर्वणी कवणे ठाई, हे तो तया ते ठाऊकेची नाही. परी कृपाळू तो शेषशायी, केली नवाई ते ऐका. सहजांसहजी घडले तया उपोषण, करिता वनफळाते भक्षण. जिव्हा रंगली नामे करून, जाहले दहन पापांचे. सतजन्माचे गेले पाप, तव विमान उतरले आपोआप. करुणी उभयता दिव्य रूप, निजस्वरूपी ठेविले. येवढे नाममहिमान अगळे, महापापिये उद्धरिले. स्वनयनी आम्ही देखिले, म्हणून कथिले स्वामिया. ऐसे इतिहासा लागोनी, अंगिरा ऋषी ते कथी नृपनंदन. ऋषीवदे पाहिजे भावपूर्ण, तेथे नारायण कृपा करी. पुन्हा राये ऋषी अर्चिला, नमस्कारोनी बोळविला. राये संपादोन व्रताला, केले उद्यापनाला विधीने. मग तो पत्नी सहित भूप, विष्णू लोकी राहिला सुखरूप. इतिहास हा अपरूप, स्वये निवेदी नारायण. ऐसी भगवत भक्ती करिता, विष्णू लोका पावली उभयता. या लागी मुहूर्त अथवा अर्धमुहूर्ता, हृदयी अनंत आठवीजे. पाहतो वीर आणि पत्नी, काय साधन केले तयांनी. सहजांसहजी सम्मार्जनी, नेले उद्धरोनी भगवंते. या लागी भावार्थे करून, वश्य राहो जनार्दन. चुकेल तुमची यमयातना, सत्य वा माना वचनाते. ऐसा संवाद लक्ष्मी नारायणी, तोची विस्तारिला श्रोतियान कारणी. जोडून या बद्ध पाणी, अनुसरा दिन यामिनी पै. इति श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचित 27तमोऽध्याय रसाळ हा.